हा ठीक आहे. अजून एक काम करायचं माझं. काय तिथं जी माणसं असतील का नाही, आणि ती तुमच्या हातात जी काही देतील ती वस्तू घ्यायच्या आणि प्रभागातल्या समजा लोकांनी वाटायच्या. ती बी कुणाला बी कळू न देता, कळलं का? हा, आणि त्यांना सांगायचं, दिसली चप्पल दाबा बटन, दिसली चप्पल दाबा बटन. हा, लागा का मला निम्मी निवडणूक तर तू ही तर जिंकलीस. हा, काय टेन्शनच घेऊ नका. चल एक मिनिट थांब रत्नी. बस रत्नी. हे रत्नी इकडे. हे दिवसाला हळा करायचंय. हे आपल्याला गुपचूप करायला लावते. म्हणजे फ्रॉड आहे हे. जर का पुढं पोलिसांना कळलं तर ते आपल्याला अटक करतील, आपल्याला मार पण मारतील. ही आहे ना आपल्याला अटकवतीये. बया कसली आहेस ग? चांगलीच आहेस की. म्हणजे असं अडकवणार आहेस मी आम्हाला? म्हणजे आम्ही समजा असं गुपचिप गपचिप गपचिप करायचं आणि येऊन दे पोलिसांनी, बघून दे आणि घेऊन दे आम्हाला. हा ए, काही बी कशी बडबड करते. बर बर, काय नुसते हावरतेस बघ. दिसत नाही. ही घ्यायचं आणि मी जे काही पहिल्यांदा सांगते का नाही, ती नीट कान देऊन ऐकायचं. मम्मी साहेबांचा इजे असो विकासाची हमी. मम्मी. हा, चला चला चला, काम आहेत, लय काम आहेत. चला, लय काम आहेत, लय काम आहेत. चल पटकन. आली चप्पल, येणार चप्पल, निवडून द्यायची आपल्याला चप्पल. हे बघा, तुमचं पहिलं मतदान जरी असलं तरी घाबरायची काहीच गरज नाही. मी तुम्हाला सांगतो की मतदान कसं करायचं. आत गेल्यावर तुमच्या समोर एक मशीन असेल. मग तुम्हाला ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याच्या नावासमोरचं बटन दाबून धरायचं. त्यानंतर त्यातनं एक आवाज येईल. म्हणजे आवाज आल्यानंतर तुमचं मतदान पूर्ण झालं असं समजायचं. हा, पण सत्य दादा, म्हणजे आम्हाला कसं कळणार की आम्ही कुणाला मतदान केलंय ते? हे बघा, मशीनच्या उजव्या कोपऱ्यात एक बॉक्स दिसेल. तिथे एक कागद प्रिंट होऊन येईल. त्या कागदावर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलंय त्याचं नाव लिहिलेलं असेल. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही नक्की कुणाला मतदान केलंय. कळलं? सत्य दादा, तू पण निवडणुकीला उभा आहेस ना? होय. मग तू तुझा प्रचार का नाही करत? म्हणजे तू सांगू शकला असतास ना मला तुझ्या नाव पुढचं बटन दाबायला. बाकीचे उमेदवार कसं त्यांचं नाव पुढचं बटन दाबायला सांगतात, दुसरं दाबलं तर शॉक लागते असं सांगतात. पण तसं तुझं नाही आहे, म्हणून तुझं वागणं आम्हाला आवडतंय बघ. हे बघा, महत्वाचं काय आहे, मतदान करणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला कळलं ना मतदान कसं करायचं. मग आता व्यवस्थित मतदान करा आणि कुणाच्या बी दबावाखाली येऊन आपलं मत अजिबात बदलायचं नाही. कळलं? येतो मी. सत्याचा अजून एक फोन नाही, मेसेज नाही. लईच कळलंय वाटतं. वाघमारे मॅडम, तहान लागली हो. होय अहो, मला बी लागली. बघूया कुठेतरी मिळेल पाणी. चला. नमस्कार, मी तुमचा माणूस. मला निवडून द्या. श्वास भोसले साहेबांचा, श्वास भोसले साहेबांचा, तुमचा गावचा माणूस. मला निवडून द्या. श्वास भोसले साहेबांचा. अहो भाऊ, प्रचार लय झाला. चला थोडा चहा पाणी घेतो. बरोबर.
प्रचार चालू राहू द्या, मी तोपर्यंत चहा पिऊन येतो. पॅम्पलेट वाटा सगळीकडे. ए सुहास भोसले साहेबांचा ए सुहास भोसले साहेबांचा सुहास भोसले साहेबांचा. चला आपण कॉम्प्लेट वाटून घेऊया. ए पोरा साहेबांना पाणी देऊन ये जा. हे बघा जरा पाणी दे. पहिलं साहेबांना पाणी देतो मग तुम्हाला देतो. चला पुढे मिळते का बघ. काय रे कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? कुठं काय 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 काहीच नाही काय नाही काय नाही केलं तुम्ही? काहीच नाही. मग पळत कशाला होता? लागलं. का बस जिजा, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तुम्हाला व्हिडिओ करताना. हे बघ, जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करू नकोस. मला खरं खरं सांग, कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? सत्यदाजी, आम्हाला दीदीनंच पाठवले तुमची मदत करायला. का? तुमच्या दीदीला तर 4 चौघात माझ्याबरोबर फिरलेलं चालत नाही ना, मग माझी मदत केलेलं कसं चालतं? काय गरज होती मदत करायची? हा, अहो दाजी, असं काय म्हणताय? आता तुम्हीच तर तिला म्हणलाय ना की मम्मी साहेबांना सपोर्ट कर म्हणून. मग ती कशी फिरणार आहे तुमच्यासोबत 4 चौघात? आणि हो, आम्ही आलोय म्हणूनच तुमची मदत करायला. उगाच असं नको वाटायला की मम्मी साहेबांना जिंकून द्यावं म्हणून सत्यदाजी मुद्दाम हारले म्हणून. होय होय, हा ठीक आहे, मी उगाच चिडलो तुमच्यावर. चला, गाडी कुठे आहे तुमची? तिथे लावलंय. जावा मग घेऊन या, जावा पटकन. चला निघूयात, जावा जावा. नाही तर कुठं दुकानात पाणी मग. घे माय घे, पाणी पी. चांगलं आहे, चांगलंय पण चांगलं आहे. घे भाऊ घे, तो पण पाणी पी आणि शांत हो. जीव अशी शांत झाला की नाही